सर्वांना. आज आमच्या इथे ना लाईट अशीच होतीये सारखी सारखी. डिम लाईट आहे फार. माणसाचं ना बघा कशी लाईट झाली हा का एकदम बारीक झाली. म्हणून आज दिवसभर असंच होत होतं. सारखी लाईट जात होती येत होती जात होती येत होती. माणसाने आज तुम्हाला कोणी काय बोललेलं आहे, आज तुमच्या विरोधात घाणेरडे शब्द वापरले आहेत, आज तुमच्या विरुद्धात तुम्हाला घाणेरडं बोलून लोक मोकळी झालेली आहेत. तुम्ही फक्त त्यांचे चेहरे लक्षात ठेवायचे, एवढंच करायचं. बाकी त्यांना आज उत्तर द्यायचं नाही. कालांतराने माणसाचे दिवस असेच राहत नाहीत. माहिती का, वेळ बदलते, समय बदलतो, वार बदलतो, तारीख बदलते, वर्ष बदलतं. तसंच आज ते सुखात आहेत ना, तर त्यांच्यावर उद्या दुःख येणार हे मात्र नक्की. कारण का, सावली पण गोल फिरत असते झाडाभोवती. तर ते काय कायमचे सुखी राहणार आहेत का? आणि कायमचाच त्यांच्याकडे पैसा पाणी राहणार आहे का? तर नाही, खोटं आहे ते. माणसाच्या आयुष्यात काय होईल काय होईल हे सांगता येत नाही. मग त्यांना तुम्ही उत्तर द्यायला तयार राहा की बघ बाई किंवा बघ बाबा, तू ह्या वेळेस असा बोलला होता, तसं बोलला होता. आणि घरातलं नातं तोडायला बाहेरच्या व्यक्तीची गरज नाही लागत हो. घरातलेच बेईमान झाले तर तिसरा व्यक्ती काय करणार, हो की नाही? तिसरा व्यक्ती काहीच करत नाही. स्वतः घरातले रक्ताची नातीच बेईमान झाली तर तिथंच नातं संपलं जातं. ज्या आईने 32 धारा पाजून लहानचं मोठं केलं, त्या आईला ते नातं तोडतात हां, आणि नातं विसरतात. कोणीतरी आपल्यासाठी काहीतरी केलं असेल तेव्हा तर आज आपण इथपर्यंत पोहोचलो. आणि छोट्याशा लेकरांकडून अपेक्षा धरतात की तू खरं बोलत नाही, तू खोटंच बोलती. अरे तुम्ही किती खोटं बोलले आणि किती बोलता हे जरा मोजा. त्याची पट्टी ठेवा मोजणारी, हो की नाही? लहान आहे ते, त्याला काय कळतंय? त्याला तर तेवढी अक्कल पण नाही जेवढी तुमचं वय झालेलं आहे ना. म्हातारपणाकडे चालले आता तुम्ही. तरी तुम्हाला अक्कल येईना नाही. आणि छोट्या मुलांकडून अपेक्षा ठेवता की खरं बोल आणि खोटं बोल. तुम्ही जे त्यांच्यासमोर करणार तेच तुमचे संस्कार ते घेणार. एवढं मात्र खरं आहे.